तुमच्या भाजपात अरुण जेटलींच्या पातळीचा कोणी नाही, हे देशाचं नव्हे तुमचं दुर्दैव आहे. योगी आदित्यनाथ तिकडे, पंतप्रधान तिकडे, आमचे मुख्यमंत्री तिकडे, आणि या राज्यामध्ये ड्रग्सचं रॅकेट चालले, महिलांचे विनयभंग होत आहेत, भोंदूगिरी वाढते. पण नाही, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आम्ही राज्य महाराष्ट्र जिंकला, आता बंगाल जिंकायचं, बंगाल जिंकला, आसाम जिंकायचं, आसाम जिंकला, हे जिंकायचं, हेच चाललं. तुमच्या डोक्यात बुरखा आहे, आमच्या नाहीये. हे कसं या देशाचे तुकडे करणार होते, देशाची वाट कशी लावणार होते, आणि त्याचं कुभांड कसं विरोधी पक्षाने फोडलं. कारखाने बंद पडतायत, मिल बंद पडल्या, सगळे देशोधडीला लागलेत. नुसता बेकारांचा कारखाना करायचा तुम्हाला देश. म्हणजे मणिपूर जळत होतं तेव्हा 30,000 होते, आणि बंगालमध्ये निवडणुका आहेत तिकडे 2 लाखाच्या वरती. म्हणजे काही तर म्हणतात साहेब येतो कुछ नाही, 5 लाख तक जवान उतारे. कामगार उतरले तर त्याच्यात पाकिस्तानी घुसले, हे तुम्हाला कळतं. अतिरेकी कसे घुसतायत आणि लोक मारून जात आहेत हे नाही कळत. ईडीच्या माध्यमातून तुम्ही महिलांना सत्वायला लागलात, घराच्या महिलांना. हे तुमचं हिंदुत्व काय? मगाशी अरविंद सावंत पण जोरात बोलत, छत्रपती शिवाजी महाराज की, कशाला जय म्हणताय? तर हे करण्याची तुमच्यात हिंमत आहे का? हे आमचे मुख्यमंत्री ते म्हणतात की आता आम्ही विरोधी पक्षाचे बुरके फाडणार. अरे आम्ही हिंदू आहोत ना, बुरका कुठे कधी तुम्ही काय घालताय आम्हाला? हा, तुम्ही तुमच्या डोक्यात बुरखा आहे, आमच्या नाहीये. पण लोकसभेमध्ये जे काय झालं ते मुख्यमंत्र्यांनी पाहिलं का? पाहिलं? आणि हा मुद्दा म्हणून मी कालचा लोकसत्तेचा सध्या लोकसत्ता का? कारण तुम्ही म्हणाल सामना काय, सामना तर लिहितोच, सामना तर अगदी परखटपणाने, आणि ते सत्य लिहितो. उगाच काहीतरी बोलायचं, काहीतरी वाभाडे काढायचे म्हणून सामना कोणाचे वाभाडे नाही काढत. पण ही आमची जी काय बांधिलकी आहे, लोकशाहीचा 4था स्तंभ, 5वा स्तंभ, किती स्तंभ आहेत ते आहेत की नाही जागेवर, हा सुद्धा एक प्रश्न आहे, संशोधनाचा विषय. पण हा कालचा लोकसत्तेचा अग्रलेख मुद्दामून तुम्ही वाचला नसेल तर वाचा, आणि देवेंद्र फडणवीसांना छान असं पार्सल करून पाठवा की वाचा काय लिहिलं याच्यामध्ये. महिला आरक्षण आम्ही होऊ दिलं नाही. अरे मी तर माझं स्टेटमेंट आहे, महिला आरक्षण आत्तापासून जाहीर करा, आत्तापासून करा. पण त्यावेळेला म्हणजे 2000 मला वाटतं 10 साली अरुण जेटली हे जे बोलले होते, याच मला वाटतं याच विषयावरती रवीश कुमारांनी एक व्हिडिओ केलेला आहे त्यांचं, ते मुद्दामून बघा तुम्ही. दोन त्यांचे एपिसोड जे आहेत ते मुद्दामून बघा. हे त्यातलंच मी सांगतोय. एक आहे तो या महिला बिलाच्या आडून हे कसं या देशाचे तुकडे करणार होते, देशाची वाट कशी लावणार होते, आणि त्याचं कुभांड कसं विरोधी पक्षाने फोडलं, आणि त्याच्यात पराभव कसा त्यांचा केला, आणि लोकशाही कशी वाचवली, त्याच्याबद्दल हा रवीश कुमारांचा एक एपिसोड आहे. आणि तेच या लोकसत्तेमध्ये लिहिलेलं आहे, सामनामध्ये लिहिलेलं आहे. हा काय नवा विषय नाहीये, हा विषय जुना आहे. पण त्यावेळेला म्हणजे रवीश कुमारांचा जो एपिसोड आहे तो मुद्दा तुम्ही बघा. त्यांनी सांगितले की हा विषय संसदेत मांडला पाहिजे होता, कदाचित मांडला गेलाही असेल आत्ता. पण त्यांनी काय सांगितलेलं की स्टँडिंग कमिटी ने कई कारणों से इस फ्रीज को फ्रीज म्हणजे आपला फ्रीज नाही, म्हणजे त्याला थांबवले, फ्रीज को 2026 तक के लिए जरूरी समझा है, जिसके प्रस्ताव को सरकार ने भी स्वीकार किया है. बरोबर आहे. आता पहिला कारण था नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, म्हणजे लोकसंख्येची जी काय धोरण आहेत ते. इस बात के अनुमान है कि 2026 तक वह साल होगा जब हम जनसंख्या वृद्धि की स्थिरता के लक्ष्य को हासिल कर सके. 2026 पर्यंत जनसंख्या वृद्धी दराबद्दल काही नियंत्रण वगैरे काही बिल आणलंय, केलंय. आणि ते कशासाठी जरूर आहे, इसलिए 2026 तक फ्रीज किया गया है. दूसरा कारण यह है कि कई ऐसे राज्य हैं जो फैमिली प्लानिंग प्रोग्राम को अच्छे से लागू कर रहे हैं और कुछ नहीं कर पा रहे हैं. हे कारण आहे की काही राज्य कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतायत, काही तिकडे कोणाचंच काही लक्षच नाहीये. आणि अगर यह फ्रीज नहीं लगाई जाती तो संसद में उन राज्यों का प्रतिनिधित्व कम हो जाता जिन्होंने फैमिली प्लानिंग प्रोग्राम पर काम किया है. म्हणजे कुटुंब नियोजन करणे हा गुन्हा आहे. मोहन भागवतांचं ठीक आहे, मुलं जन्माला घाला, पोषणार कोण? नोकऱ्या तुम्ही देणार आहात?
कारखाने बंद पडतायत, मिल बंद पडल्या, सगळे देशोधडीला लागलेत. नुसता बेकारांचा कारखाना करायचा तुम्हाला देश म्हणजे? और जो उसे ठीक से लागू नहीं कर पाए उन राज्यों को और बढ़ावा मिलेगा कि वह इस पर काम ना करे क्योंकि उनका प्रतिनिधित्व बढ़ेगा. ऐसी स्थिति ना पैदा हो इसके लिए यह तय किया गया है कि 2000 म्हणजे 1971 की जनगणना के आधार पर सीटों की जो फ्रीजिंग हुई थी उसे 2026 तक ऐसे ही रहने दिया जाए. केंद्र और सरकार दोनों के स्तर पर. मग अजून 2026 पर्यंत तुम्ही धोरण ठरवलं नाही आहे, त्याच्यावरती काही अंमलबजावणी नाही झालेली आहे. पण अरुण जेटली सारखा एक माणूस, जबाबदार माणूस, त्या लोकसभेत त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांचं भाषण आहे ते रवीश कुमारांच्या त्या एपिसोडमध्ये बघा. आणि मग देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आहे की आज तुमच्या भाजपात अरुण जेटलींच्या पातळीचा कोणी नाही. हे देशाचं नव्हे तुमचं दुर्दैव आहे. पातळीचा इकडे प्रश्न नाही आहे. पातळी एवढ्या खालच्या पातळीवरती आम्ही येऊच शकत नाही. कोणासाठी तुम्ही करताय हे सगळं? राज्य पाहिजे, देश पाहिजे, कशासाठी पाहिजे? आज सुद्धा तिकडे तुम्ही एका बाजूला महिला आरक्षण, आम्ही विरोधकांचे मुखवटे उतरवणार, बुरखे फाडणार. ठीक आहे, फाडा. पण तिकडे बंगालमध्ये एकटी महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या. त्या एका महिलेला हरवण्यासाठी तो सुद्धा रवीश कुमारांचा तुम्ही व्हिडिओ बघा. जवळपास 2 लाखाच्या वरती सीआरपीएफचे जवान तिकडे उतरवलेत. म्हणजे मणिपूर जळत होतं तेव्हा 30,000 होते आणि बंगालमध्ये निवडणुका आहेत तिकडे 2 लाखाच्या वरती. म्हणजे काही तर म्हणतात साहेब ये तो कुछ नहीं 5 लाख तक जवान उतारे. मतदान करणार कसं? कोण करणार? जर फौजा बघितल्या नाक्यावर, कोण तुमची हिंमत आहे मतदानाला उतरायची? आणि उद्या यांनी जर का ठप्पे मारले आणि ममता बॅनर्जी हरल्या तर जितमया म्हणून पुन्हा तंगडी वरती करून नाचणार आहे. ही लोकशाही आहे. योगी आदित्यनाथ तिकडे, पंतप्रधान तिकडे, आमचे मुख्यमंत्री तिकडे, आणि या राज्यामध्ये ड्रग्सचं रॅकेट चालले, महिलांचे विनयभंग होत आहेत, भोंदूगिरी वाढते. पण नाही, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आम्ही महाराष्ट्र जिंकला, आता बंगाल जिंकायचं, बंगाल जिंकला, आसाम जिंकायचं, आसाम जिंकला, हे जिंकायचं, हेच चाललं. कामगार ओरडतोय, कामगार बोंबलतोय, त्याच्याकडे लक्ष नाहीये. तुम्ही जर का तिकडे मोर्चा काढला, पाकिस्तानचं हे कारस्थान आहे जे नोएडामध्ये झालं ना. त्यांचं कामगारांनी न्याय हक्क मागायचे नाहीत. न्याय हक्कासाठी कामगार जर का रस्त्यावर उतरला तर लगेच पाकिस्तान धार्जिणे हे आहेत. देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. 1 वर्ष आता होईल पेहलगामच्या हल्ल्याला. पाकडे कुठून आले आणि कुठे गेले हे नाही कळलं. पण कामगारांमध्ये कामगार उतरले तर त्याच्यात पाकिस्तानी घुसले हे तुम्हाला कळतं. अतिरेकी कसे घुसतायत आणि लोक मारून जातात हे नाही कळत. पण आता महिलांना त्रास देणे इतपत तुमचं सगळं घसरलेलं आहे. महिलांना त्रास द्या. ममता बॅनर्जी राज्य करतायत, नाही करू द्यायचं. त्यांच्या जवळच्या सगळ्या लोकांवरती ईडीच्या धाडी पडतायत. ईडीच्या माध्यमातून तुम्ही महिलांना सत्वायला लागलात, घराच्या महिलांना. हे तुमचं हिंदुत्व. पण तिकडे धाडी टाकायच्या आणि तिकडे प्रचाराला गेलेले योगी आदित्यनाथ बोललेत. तुमच्या लक्षात आले काय बोललेत? कारण त्या बातम्या नाही ते तिकडे. योगी आदित्यनाथांचं एक ते क्लिप आलेली आहे. त्यांनी ते काय चाललं, विवेकानंद जी इस बंगाल के सुपुत्र थे जिन्होंने कहा था तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. काय रे, मी बरोबर बोललो का चूक बोललो? मी बरोबर बोललेलो आहे, योगी आदित्यनाथ चुकीचं बोललेले आहेत. म्हणजे तुम्हाला जे लिहून दिलं जातं ते सुद्धा पाठ करून बोलता येत नाही. विवेकानंद जी बंगाल के सुपुत्र. अरे हो ना, तू होतास का तुम्हा? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मुळामध्ये तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या मातृपक्षाचा आजादीशी काही संबंध नाही. तुम्ही आजादीबद्दल बोलणारे तुम्ही कोण? हा, म्हणजे नेताजी सुभाषबाबूंबद्दल सुद्धा फक्त यांचं काय चाललेलं आहे, बळकवायचं सगळं. आदर्श म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस पण आमचेच, सावरकर पण आमचेच, वल्लभभाई पटेल पण आमचेच. ठीक आहे ना, वल्लभभाई पटेल सगळ्यांचेच होते, लोहपुरुष. पण फरक लक्षात घ्या, सरदार वल्लभभाई पटेलांनी
तो निजामशाहीचा भाग देशात आणण्यासाठी म्हणून फौजा घुसवल्या होत्या. तुम्ही तुमचा पक्ष जिंकवण्यासाठी म्हणून फौजा घुसवताय. हा पटेल आणि तुमच्यातला फरक आहे. हा फरक आहे. म्हणून ते लोह पुरुष, पोलादी पुरुष म्हणतात त्यांना. तुमच्या जिंकण्याची अवकात नाहीये म्हणून तुम्ही ईडी, सीबीआय, फौजा घुसवताय निवडणूक जिंकायला. का तुमचं कर्तृत्व कमी पडतंय? तुम्ही केलेली कामं कमी पडतायत? तिकडे नाक्यावरती फौजा उतरल्यानंतर कशा तिकडे काय महिला आरक्षण, महिला कशा बाहेर पडतील, कशा निवडणुका होणार? मग या देशामध्ये आता लोकशाही जिवंत राहिली की नाही हा विचार करायचा. आणि तो जर काय होणार नसेल तर मग या वार्षिक सभेला वगैरे काय अर्थ नाही. तुमचं तुम्ही काय करायचं करा. पण मला असं वाटतं की जो एक आत्मविश्वास शिवसेना प्रमुखांनी दिला आणि त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की अरे 100 दिवस शेळीचं जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचा जगा. या सगळ्या सत्तेची तुमची जी आहेत ना, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस बाजूला ठेवा आणि मैदानात उतरा शिवसेनेची सामना करायला. मग बघूया शिवसैनिक आहेत आणि तुम्ही आहात. पण जरा कुठे खट्ट झालं का पकडायचा, केसेस टाकायच्या, जुन्या केसेस काढायच्या. जुन्या केसेस काय सलून काढले तुम्ही? हा, केसेस काढायचं म्हणजे काय काढते तुम्ही? जुन्या केसेस काढायच्या, छळायचं, मागे सगळं लावायचं, शुक्ल काष्ट लावायचं तिकडे आणि मग आम्ही जिंकलो. नाही, ही पुचाटांचा कारभार आहे, पुचाट. आणि महाराष्ट्रानं तरी हे सहन करता कामा नये. ज्या महाराष्ट्राने दरवेळेला देशाला दिशा दाखवलेली आहे, प्रत्येक वेळेला देशावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्र धावून गेलेला आहे, हा इतिहास आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावरती जर का अन्याय होत असेल तर मी म्हणेन जसा बंगालमध्ये बंगाली उभा राहिलेला आहे, तामिळनाडूमध्ये तमिळी उभा राहिलेला आहे, तसा मराठी माणसाला महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला उभं राहावंच लागेल. या बाहेरून आलेत, आमच्यात राहतायत, आमचं काही त्यांच्याशी वैर नाहीये. पण तोडाफोडा आणि राज्य करा ही जी काही नीती जातीपातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावायची कशासाठी? आणि महिला आरक्षणांबद्दल तुम्हाला जर काही एवढी कणव असेल तर हे लोकसभेत कोणतरी, मला वाटतं त्या महिला खासदार बोललेत, आणखीन कोणी बोललेत की ज्या संसदेमध्ये हे बिल आणण्याचा यांनी प्रयत्न केला होता त्या संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला आमच्या महिला राष्ट्रपतीने का नव्हतं बोलवलेलं? राम मंदिरच्या त्या सोहळ्याला आमच्या महिला राष्ट्रपतीने का बोलवलं नव्हतं? त्यांच्या हस्ते का पूजा झाली नाही? का त्या आदिवासी आहेत म्हणून? मग हे तुमचं महिलांबद्दलचं प्रेम, हे महिलांबद्दलची आदर? म्हणजे त्रास देताना तुम्ही बघत नाही महिला आहे का कोण आहे. त्रास द्यायचा तर त्रास देता, पण मतं पाहिजेत म्हणून सगळं महिलांच्या आडून तुमचं राजकारणात सगळं महिलांना कुठे लाडकी बहीण, कुठे काय ह्याच्याच आडून तुमचं राजकारण चाललेलं आहे. पण हे वास्तव आहे ते विस्तवासारखं आहे आणि त्याच्यावरनं जो चालू शकतो तोच कारभार करू शकतो. तुमच्यात चालण्याची हिंमत नाहीये या राज्यकर्त्यांमध्ये. पायाला चटके बसतात त्याच वेळेला, म्हणजे पायाला जेव्हा ठेस लागते तेव्हा आई ग म्हणजे मेंदूपर्यंत संवेदना पोचली पाहिजे. ती संवेदना आता यांची मेले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या परिस्थितीत आपल्याला काम करायचंय. हे नुसता हा काही सोहळा नाहीये, वार्षिक सोहळा दरवेळेला अरविंद सावंत, अजित साळवी सगळे येतात, आमचा साहेब ह्या तारखेला कार्यक्रम आहे तुम्ही या. नाही, कार्यक्रम नुसता हा कार्यक्रम नाही. गेल्या वर्षभरात मी काय केलं, पुढच्या वर्षात मी काय करणार आहे, मी भारतीय कामगार सेनेचा पदाधिकारी म्हणजे कोण आहे, माझ्यासोबत ही लोक का आलेली आहेत, आणखीन का आली पाहिजेत, या कामगारांना आपल्याबद्दल विश्वास का वाटतो, जे नाही आहेत आपल्यासोबत त्यांना का वाटला पाहिजे. हे असं काहीतरी काम होणार असेल तर आणि तर पुढे काम करा. नाहीतर मग काय चालूच आहे ना, रोजचा दिवस सूर्य उगवतो सूर्य मावळतो, कोण कोणाला विचारतोय, काय फरक पडतोय? नाही पडत. पण हे जे महत्वाचं काम, हे नाही म्हटलं तरी सतीचं वाण आहे. हा भगवा झेंडा जो आहे तो नुसता भगवा झेंडा नाही, ती एक पेटलेली मशाल आहे. लांबून बघितलं तर तो मशाली सारखा तळपताना दिसतो, पेटलेला धगधगता दिसतो आणि त्याचं तेज, त्या तेजाचा म्हणतो ना तव शौर्याचा 1 अंश रे वगैरे वगैरे ते काय आहे, त्यातलं 1 अंश घेऊन जरी तुम्ही काम केलं ना तरी मला असं वाटतं महाराष्ट्राकडे वाकड्या डोळ्याने बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आणि जे मी सांगत होतो की महाराष्ट्र दरवेळेला देशाच्या मदतीसाठी धावतो,
शिवाजी महाराजांच्या वेळेपासून जर का बघितलं, कारण आपल्याला इतिहास हा कोणी शिकवण्याची गरज नाही, कारण आपलं राज्य इतिहास घडवणारं राज्य आहे, इतिहासाला जन्म देणारं राज्य आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असं एक तरी मला राजा दाखवा की 300-400 वर्षानंतर त्याला आपण राजा नाही तर आपला देव मानतो. आणि असं काय कमी माझ्या या राजामध्ये, माझ्या देवामध्ये की जे इतर देवात आहे आणि याच्यामध्ये नाहीये. म्हणजे रामायण महाभारत आहे, प्रभू श्रीरामाने राक्षस मारले, मग माझ्या शिवरायांनी सुद्धा अफजल खान वगैरे मारलंच ना, राक्षस नव्हता तो. माता भगिनींचं रक्षण यांनी नाही केलं, देवळांचं रक्षण नाही केलं. अगदी प्रभू रामचंद्राबरोबर वानरसेना होती, आमच्याबरोबर काटक मावळे होते, ज्यांना काही शिक्षण, ज्यांना म्हणजे काही शस्त्र नाहीत, काही नाही, अशा साध्या माणसांना घेऊन छत्रपती झालेले ते आमचं देव आहे. काय कमी आहे त्यांच्यामध्ये. आणि जर शिवाजी महाराज झाले नसते तर आज आपण आपल्या देवांचा उद्घोष करू शकलो असतो का? करू शकलो असतो? राम मंदिर आज आपण बांधू शकलो असतो जर शिवाजी महाराज नसते तर? अगदी शिवाजी महाराजांनंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराज लढले. मेलो तरी चालेल पण धर्मांतर करणार नाही, पक्षांतर तर सोडूनच द्या. त्याच्यानंतर थोड्या काळासाठी राजाराम महाराज, आणि त्याच्यानंतर जवळपास म्हणजे औरंगजेब स्वतः आला की आता शिवाजी महाराज नाही आहेत, अब समय आया है महाराष्ट्र पर कब्जा करो. जे आत्ताच्या औरंगजेब पण करू पाहत आहेत, अब कब्जा करो. आणि त्यावेळेला तारा राणीनी जवळपास 26 वर्ष औरंगजेब इकडे लढला, 26 वर्ष. पण महाराणी तारा राणीने त्याला असा झुंजवला की शेवटी औरंगजेब इकडेच मेला. त्याचं थडगं तिकडे बांधलेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या इकडे. पण तो महाराष्ट्रातली एक कण, एक चिमूट माती सुद्धा नेऊ शकला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. मग आता परत विचार करा, जर शिवाजी महाराज नसते तर अयोध्येत राम मंदिर बांधू शकलो असतो? आणि जर नंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, तारा राणी यांनी औरंगजेब इकडे आला, त्याला जर का मोकाट सोडला असता तर संपूर्ण देश तेव्हाच हिरवा वरवंटा फिरला असता. म्हणजे महाराष्ट्राने देशावरचं संकट आपल्यावरती घेतलं. औरंगजेब जो संपूर्ण देश आपला पादाक्रांत करायला निघाला होता, त्याला इथल्या इथे रोखला नाही, इथल्या इथे गाडला. आणि तो गाडला नसता तर आपल्या देशाची हे आता हे डिलिमिटेशन, आरक्षण बिरक्षण आणायला राहिले असते का शिल्लक? तर हे जे महत्त्व आहे, हे महत्त्व हे आपलं कर्तव्य आहे. हे काम म्हणजे आपलं कर्तव्य आहे. आणि जर आपण कर्तव्य पार पाडणार नसू तर मला असं वाटतं हे सगळे बाजूला ठेवून द्या, यांची काही गरज नाही आहे. कारण ते पण बघत असतील ना, नसतील कशावरून की अरे काय करतायत हे, मी माझ्या वेळेला केलं पण माझा नुसता उद्घोष करतायत. मी आहे मगाशी अरविंद सावंत पण जोरात बोलत छत्रपती शिवाजी महाराज की, कशाला जय म्हणताय? तर हे करण्याची तुमच्यात हिंमत आहे का? पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. जागेवरती पाय रोवून उभं राहणं आणि वेळ पडली तर 2 हात करणं, हा आपला महाराष्ट्र धर्म आहे. अन्यायाला तोडून मोडून टाकणं हा महाराष्ट्र धर्म आहे. आणि हा महाराष्ट्र धर्मच आपल्या या देशाला आणि हिंदुत्वाला वाचू शकेल. दुसरं कोणी याच्यामध्ये येऊ शकत नाही. आणि त्याच करता आता एका तयारीने उतरलं पाहिजे. आणि आज तरी मला ती तयारी तुमच्यात दिसते. ही तयारी अशीच चालू ठेवा, आणखीन मजबूत व्हा. आणि कामगारांच्या वरती म्हणजे या देशाच्या भविष्यावरती येणारं संकट हे तोडून मोडून टाकण्याचं पवित्र काम शिवसेना प्रमुख आणि दत्ताजींनी निर्माण केलेली भारतीय कामगार सेना कशी करू शकते हे त्या अन्यायकर्त्यांना दाखवून द्या. एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, धन्यवाद साहेब. सर्वप्रथम शिवसेना प्रमुखांसाठी आपण चाफ्याचा हार इथे आणलेला आहे. तो हार देखील आपण साहेबांकडे सुपूर्द करतो. आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा सत्कार इथे करण्यात येत आहे. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊ.
साहेब, नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचेच भारतीय कामगार सेनेचे चिटणीस श्री निशिकांतजी शिंदे हे देखील प्रचंड मताने ते विजयी झालेले आहेत. त्यांचा देखील सत्कार आपण भारतीय कामगार सेनेच्या वतीने तुमच्या हस्ते आम्ही करू इच्छितो. त्यानंतर यानंतर लोकसभेचं साहेब जे विशेष अधिवेशन झालं 3 दिवसाचं, त्या 3 दिवसाचं अधिवेशन आणि पत्रकार परिषदेमध्ये जे आरोप केले होते अरविंद सावंत साहेबांवर, त्यांना वाटे जे प्रत्युत्तर दिलं त्याच्यासाठी देखील भारतीय कामगार सेनेच्या वतीनं आम्ही त्यांचा इथे सत्कार करू इच्छितो. आपल्या हस्ते तो त्यांनी स्वीकार करायचा असेल. आजच्या या सभेसाठी मिलिंदजी नार्वेकर देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील एक पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो. आमदार मिलिंदजी नार्वेकर साहेब, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशमधून काही शिवसैनिक इथे आलेले आहेत, ते देखील आपला सत्कार करू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ द्या पटापट. जय पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश. आणि LNTच्या वतीने देखील एक पुष्पगुच्छ आलेला आहे, त्याचा देखील त्यांनी स्वीकार करायचा साहेबांनी. राष्ट्रगीत तयारीत राहा. आणि हो हो आणि आजच्या या सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल. मी सभागृहाला विनंती करतो की आपण कृपया राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय भवानी, जय भवानी, हर हर हर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.